नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत झाली। तिळगुळ वाटून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, पतंग उडवून, तसेच हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवून आपण आपली मकर संक्रांत चांगल्या पद्धतीने साजरी करतो। परंतु याचबरोबर आणखी एका कार्यक्रमाची उत्सुकता असते, ती म्हणजे आपल्या घरी असणाऱ्या छोट्याशा चिमुकल्या बाळाच्या बोरन्हाणाची। संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची जुनी प्रथा आहे। हे बोरन्हाण 5 वर्षांपर्यंत असलेल्या लहान मुलांचे केले जाते। पण हे बोरन्हाण का केले जाते याबद्दल कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? जर पडला असेल तर आपण या व्हिडिओमध्ये त्याचे शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स, प्राचीन मंदिरे आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला। मंडळी, मकर संक्रांत हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि यानंतर ऋतुबदलाचा काळ देखील सुरू होतो। भारतात मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे। महाराष्ट्रात देखील हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। या दिवशी 5 वर्षांच्या खालील लहान मुलांचे बोरन्हाण संस्कार केले जाते। यामागे त्यांना चांगले आरोग्य मिळावे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हा एक हेतू असतो। आता बोरन्हाणाने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल असा प्रश्न पडला असेल तर याचे महत्त्व आणि पद्धत आज आपण जाणून घेऊयात। मंडळी, चला तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात हे बोरन्हाण का घातले जाते ते। आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे, बाळाच्या जन्मानंतर येणारी पहिली संक्रांत ही त्या बाळासाठी अत्यंत महत्त्वाची असते। या दिवशी किंवा संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे। परंपरेनुसार नवविवाहितेला म्हणजेच नववधूला आणि लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने म्हणजेच तिळगुळाचे दागिने घालून सजवले जाते। आपण आपले संपूर्ण घर छान डेकोरेट करतो। या कार्यक्रमात लहान मुलांना आपण आमंत्रित करतो। या लहान मुलांसाठी हा एक कौतुक सोहळा देखील असतो। चला तर मग आता आपण जाणून घेऊयात हे बोरन्हाण संस्कार करण्याची योग्य पद्धत। संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते। बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्रित करून बाळाच्या डोक्यावरून त्या अलगद टाकल्या जातात। बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते। त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खायला द्यावीत। बोरन्हाणामध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत, म्हणून बोरन्हाणाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा मुख्य हेतू असतो। त्याला काही भागात बोरलूट असे देखील म्हटले जाते। चला तर मग आता आपण जाणून घेऊयात या बोरन्हाणामागील शास्त्रीय कारण काय आहे ते। तर मंडळी, जसे जसे आपले मूल मोठे होऊ लागते तसे तसे त्याचा या बाह्य वातावरणाशी आणि ऋतुमानासोबतचा संपर्क हा वाढू लागतो आणि त्यामुळेच या सृष्टीतील ऋतुमानाशी जुळवून घेण्याची ताकद आपल्या बाळाला मिळावी हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असतो। हिवाळ्यातील आरोग्यदायी फळांचा अभिषेक बाळावर घालून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते। अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून 5 वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते। नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते। आणि यामागील असे शास्त्र समजले जाते की या कालावधीत निसर्गातील वातावरणात अनेक बदल होत असतात। लहान मुलांना त्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये हे लक्षात घेत या काळात मिळणारी फळे जसे बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा त्यांना खायला मिळाव्यात, म्हणून मजा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकलं जातं, जेणेकरून खेळाच्या माध्यमातून मुले ती वेचून खातात। अशाने या वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते। आता या कौतुक सोहळ्यामागे एक आख्यायिका म्हणजेच एक गोष्ट सांगितली जाते। ही गोष्ट गेल्या द्वापारयुगापासून चालत आलेली आहे। ती म्हणजे एक करी नावाचा राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार आपल्या मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वात प्रथम हे संस्कार बालकृष्णावरती करण्यात आले होते। त्यानंतरनं ही प्रथा पुढे चालत आली आणि आपल्या मुलांचे करी नावाच्या राक्षसापासून संरक्षण व्हावे, त्याची दृष्टी, त्याचे वाईट विचार आपल्या मुलांवरती पडू नयेत त्यासाठी
हे बोरनान केले जाते. तर मंडळी, आपण पाहतो की मकर संक्रांतीला किंवा या सणाला बोरनानाच्या वेळी आपण बाळांना काळ्या कलरचे कपडे घालतो. तर त्यामागे देखील एक कारण आहे. हा सण थंडीच्या दिवसात येतो आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. शास्त्रानुसार काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यावरती आपण काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने बाळाला घातले जातात. मुलांना मुकुट, बासरी, हार तर मुलींना नथ, कंबरपट्टा, बांगड्या अशा दागिन्यांनी सजवले जाते, ज्यामुळे हा सण अगदी उत्साहात पार पडतो. आपण पाहतो आहे, अलीकडील काळात आपल्या मुलांना सणांबद्दल तसेच आपल्या परंपरांबद्दल विसर पडत चाललेला आहे. मुलांमध्ये आधुनिकतेच्या बदलानुसार एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा हा आपोआपच कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन आपले सण समारंभ साजरे करणे गरजेचे आहे. म्हणून शाळांमध्ये असे सामूहिक बोरनान केल्याने मुलांच्या मनांमध्ये आपल्या संस्कृतीचा वारसा आणि आपुलकीचा पाया बांधला जाऊ शकतो आणि हीच काळाची खरी गरज आहे. तसं तर आपण पाहतोच की आजकालच्या शाळांमध्ये बाकी सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात, पण सामूहिक बोरनान याआधी आपण कधी कुठे पाहिले नसेल. हा सोहळा शाळेत एकत्रितपणे साजरा करणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे, ज्यामुळे सर्वजण एकत्रित येतात. हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून तो मुलांवर केला जाणारा एक महत्त्वाचा शिशुसंस्कार आहे. निसर्गाशी आणि बदलत्या ऋतुमानांशी आपल्या मुलांची नाळ जोडण्याचे काम या निमित्ताने नक्कीच केले जाते. परत चला तर मग आता आपण जाणून घेऊयात की आपण हे बोरनान कधीपर्यंत आणि केव्हा करू शकतो ते. तर हे करण्याची सुरुवात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत असते. यामध्ये तुम्ही कधीही हे करू शकता. यावर्षी रथसप्तमी रविवार दिनांक 25 जानेवारीला आलेली आहे आणि याच्या अगोदर तुम्ही तुमच्या चिमुकल्यांचे बोरनान कधीही करू शकता. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.